एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना नुकतीच कर्नाटक राज्यात पित्तूरमध्ये घडलेली आहे। आईच्या पायाला विषारी साप चावला असताना मुलीने रक्त शोषून ते विष बाहेर काढलं। पुढे काय घडलं बघा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। हा साप मलबार पिट वायपर जातीचा होता। श्रम्या राय असं धाडसी तरुणीचं नाव आहे। दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूरमध्ये ही घटना घडलेली आहे। तिच्या या धाडसाचं सगळीकडे कौतुक होतंय। विवेकानंद महाविद्यालयात श्रम्या राय शिकते, तर तिची आई ममता राय केयूरमधील ग्रामपंचायत सदस्य आहे। पित्तूरमध्ये असलेल्या आईच्या शेतावर ममता गेल्या होत्या। शेतातला पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी त्या शेतात गेल्या, मात्र तिथून परतताना चुकून त्यांचा पाय सापावर पडला। तो साप मलबार चापडा म्हणजेच मलबार पीट वायपर होता। अंगावर पाय पडल्याने त्याने त्यांच्या पायाला दंश केला। तो विषारी साप असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी विष अंगात पसरू नये यासाठी वाळलेल्या गवताची दोरी करून दंश केलेल्या भागाच्या वरती बांधली। गवताची दोरी जास्त काळ रक्तप्रवाह रोखू शकणार नाही याचा अंदाज त्यांची मुलगी श्रम्याला आला। त्यामुळे तिनं तातडीने आईच्या पायातून रक्त शोषून ते विष बाहेर काढलं। त्यानंतर ममता यांना रुग्णालयात नेण्यात आलं। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलगी श्रम्यानं वेळेत हे काम केल्यामुळे ममता यांचा जीव वाचू शकला। महाविद्यालयात स्काउट आणि गाईडची रेंजर असलेल्या श्रम्याचं या धाडसासाठी खूप कौतुक होत आहे। शरीरातून विष बाहेर काढण्याच्या या प्रक्रियेबाबत आपण ऐकलं होतं, चित्रपटामध्येही पाहिलं होतं, असं श्रम्यानं सांगितलं।